आंदोलनामध्ये मी सहभागी होऊन आणि CPI युनायटेड आणि आमच्या समविचारी पक्ष आणि संघटनेचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो। आणि एका मिनिटात एक गोष्ट या ठिकाणी अशी सांगू शकतो की हे जे कृषी बिल आहे हे बिल शेतकऱ्याच्या हिताचं नाही आहे। यामध्ये शेतकऱ्याच्या पिकाला हमी भावाची काही गॅरंटी नाही आहे। कृषी उत्पन्न बाजार समित्या हळूहळू या बिलाच्या माध्यमातून नष्ट करून शेतकरी आपला माल कुठेही विकू शकतो असं सांगितले गेलेले आहे। परंतु या माध्यमातून शेतकऱ्यांचं प्रचंड शोषण व्यापारी लोकांच्या माध्यमातून होईल। प्रायव्हेट मायक्रो फायनान्स कंपन्या त्या ठिकाणी मैदानात येतील, शेतकऱ्यांना फूस लावतील। शेतकरी हा एवढा आर्थिक दृष्ट्या तज्ञ आणि अभ्यासक नसतो, म्हणून मायक्रो फायनान्स कंपन्या येऊन शेतकऱ्यांच्या पेरणीपासून जे कापणीपर्यंत यांना फायनान्स करून पैसे देऊन हळूहळू शेतकरी कर्जबाजारी होईल आणि यांच्या जमिनी संपुष्टात येतील। आणि एक प्रकारे या देशामध्ये भांडवलशाही आणि हुकुमशाही आणि राजेशाही निर्माण होईल। ज्याप्रमाणे इंग्रजांनी या देशामध्ये 150 वर्ष राज्य केलं, हे केंद्र सरकार, हे भाजप सरकार 500 वर्ष राज्य करेल। हळूहळू कामगार, कष्टकरी, श्रमिक लोकांना दरिद्री बनवून त्यांना दारिद्र्याच्या खाली ढकलून देऊन हे लोक या कायद्याच्या माध्यमातून लोकांचा, शेतकऱ्यांचा फायदा घेतील आणि शेतकरी हळूहळू हवालदिल होईल। आणि म्हणून हे होऊ नये, शेतकरी वाचला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे। शेतकरी जगला तर हा देश जगेल। शेतकऱ्याचं शोषण थांबलं पाहिजे, शेतकऱ्याचं शोषण थांबलं तर शेतमजुराचं, कामगाराचं शोषण थांबेल। आणि शेतकऱ्याचं शोषण झालं तर कामगार आणि शेतमजुराचं निश्चितच शोषण होणार आहे। म्हणून अशा कायद्याला मी या ठिकाणी विरोध करतो। आणि ज्याप्रमाणे शेतकऱ्यांसोबत जो काही केंद्र सरकारने अन्याय केलेला आहे ते आपला न्याय मागण्यासाठी दिल्ली येथे जंतर मंतर वर आपल्या लोकशाही मार्गाने शांततेत आपला लॉंग मार्च नेत असताना त्यांच्यावर आसू गॅस फेकण्यात आले, त्यांच्यावर वाटर टाकण्यात आलं, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला। मग मला एक प्रश्न या सरकारला विचारायचा आहे की हा देश काय कुणाच्या एकट्याच्या बापाच्या घरचा नाही। हा देश या देशातील, या पृथ्वी तलावर राहणाऱ्या प्रत्येक घटकांचा, प्रत्येक नागरिकाचा देश आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांसोबत तुम्ही अशा पद्धतीचा अन्याय करू नये। आणि शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत या आंदोलनात आम्ही शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही विद्यार्थी सुद्धा चालणार आहोत, अशा पद्धतीचं या ठिकाणी मी सांगतो। या ठिकाणी संयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि या उन्हातानामध्ये सर्व कॉम्रेड्स आणि सर्व बंधू भगिनी या ठिकाणी सामील झाल्या, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। लाल सलाम, इन्कलाब जिंदाबाद, जय भारत।